झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे उस्मानाबाद, धाराशिव व परिसरातील दिनांक 8 जून 2026च्या 10 ठळक घडामोडी. उस्मानाबाद जनता बँकेचे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले संचालक आमदार वैजनाथ शिंदे, विश्वासाप्पा शिंदे, सुभाष दानुरे, तानाजी चव्हाण, करुणा संजय पाटील, हरी रामजीवन सूर्यवंशी, नंदकुमार नागदे हे 7 विद्यमान संचालक पिराजी मंजुळे यांच्या तक्रारीवरून सुनावणीनंतर रिझर्व्ह बँकेने केले अपात्रतेचे आदेश. म्हणून हे 7 सदस्य झाले जनता बँकेच्या संचालक पदावरून अपात्र. धाराशिव ग्रामीण पोलिसावर दारू पिऊन रिक्षा चालवणाऱ्याचा वसुलीचा आरोप. पोलिसांच्या खिशातून चावी हिसकावून घेतली व पोलिसावर हल्ला प्रकरणी जहागीरदारवाडी येथील 9 जणांवर ग्रामीण पोलिसां ठाणे येथे गुन्हा. काल झालेल्या रात्रभरच्या मुसळधार पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरील खडकी येथील पुलाच्या बांधकामाजवळील पर्यायी रस्ता गेला पूर्णपणे वाहून. परिसरातील जनता झाली आश्चर्यचकित. सर्वसामान्यांना, विद्यार्थी व युवकांना, ग्रामीण भागातील असंख्य पत्रकार बनवणारे दैनिक संघर्ष संस्थापक संपादक व्यंकटेश हंबिरे आबा यांच्या पत्नी संतोष हंबिरे यांच्या मातोश्री आशाताई हंबिरे यांचे निधन. त्यांना झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद तर्फे भावपूर्ण आदरांजली. धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्या नावावर पैसे उकळणाऱ्या भामट्याला स्वतः तहसीलदार यांना भेटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आल्यानंतर स्वतः पकडून मेंढा येथील निखिल रणखाम यांना दिले बेंबळी पोलिसांच्या ताब्यात. रणखाम याने अनेकांना केली फसवणूक. धाराशिव येथील महिला रुग्णालयात कार्यरत डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू व मातेला मारहाणीचा आरोप. नातेवाईकाचा रुग्णालयासमोर ठिय्या. चौकशी समिती स्थापन. वर्ग 4चा कर्मचारीही झाला निलंबित. पुढील कारवाई सुरू. भूम शहरात गुंडांची वाढते दहशत. बस स्थानकावर 16 वर्षीय युवकाला सुरेश पवार बरोबर तू फोटो का काढला म्हणून केली बेदम मारहाण. 2 मित्र झाले गंभीर जखमी. हल्लेखोरावर झाला भूम पोलिसात गुन्हा दाखल. आधार कार्ड अपडेट आले. नवीन ॲप माय आधार आता बंद. अडचणी होणार दूर. भूम तालुक्यात मध्यरात्री वादळी वारे व पावसाचा कहर. ईट परिसरातील अनेकांचे मोठे नुकसान. उडून गेलेले साहित्य जमा करताना झाली नागरिकांची मोठी तारंबळ. पारगाव टोल नाक्याजवळ सोन्नेवाडी परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने उत्रेश्वर साठे यांचा मृत्यू. अज्ञात वाहनाचा CCTV आधारे आहे तपास सुरू. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.